आज आपण कुकरमध्ये अतिशय झटपट चिकन बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही बिर्याणी खायला जितकी रुचकर लागते तितकीच बनवायला पण सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी तूप टाकून घेते। तर इथे मी बिर्याणी तूप वापरून बनवणार आहे, याऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता। आपलं तूप छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी खडे मसाले टाकून घेते। आपल्याला जितकी बिर्याणी बनवायची त्या अंदाजाने आपण खडे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। आता हे व्यवस्थित मी टाकून घेते आणि आपल्याला चांगलं तेलामध्ये 1 मिनिट हे परतून घ्यायचे आहेत। आता इथे व्यवस्थित परतलेले आहे, तर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून टाकलेला आहे। तर आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कलर बदलेपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे। आता यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून टाकल्यात, त्या पण आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तुपामध्ये। आता यानंतर आपण इथे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। तर इथे पेस्ट आपल्याला चांगली तुपामध्ये परतून घ्यायची आहे। आपण जितका हा कांदा परतून घेऊ तितकी आपली बिर्याणी चवदार लागते। तर यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे आपल्याला चांगले हे मसाले पण तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। इथे आपले मसाले मस्त परतले, तर यामध्ये मी चिकन टाकून घेते। तर मी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकून घेत आहे। तर अर्धा किलो चिकन मी अर्धा तास आधीच मॅरिनेट करून ठेवलेलं होतं दह्यामध्ये, तर ते व्यवस्थित याच्यामध्ये टाकून घेतले। आता चमचा साहाय्याने आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। यावरून आपण फ्रेश कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेऊयात। आता मस्त हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। पाणी टाकण्याच्या आधी जितकं आपल्याला चिकन तुपामध्ये परतून घेता येईल तितकं परतून घ्यायचं, त्यामुळे आपल्या बिर्याणीला चव खूप छान लागते। आणि यावरून मी गरम पाणी टाकून घेते। तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, चिकनचे पीसेस बुडतील तितकं पाणी टाकायचं। आणि आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। 2 शिट्ट्या पुष्कळ होतात, त्यामध्ये व्यवस्थित आपलं चिकन शिजलं जातं, कारण आपलं चिकन पुन्हा भात शिजवताना पण शिजणार आहे। तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी तरी आलेली आहे, अगदी व्यवस्थित आपलं चिकन बनलेलं आहे। आता यामध्ये मी बिर्याणी तांदूळ धुवून मस्त असा त्याला भिजत ठेवलेला होता 15 मिनिट, तो टाकून घेतला आहे आणि चमचा साहाय्याने याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तुम्हाला जर बिर्याणी जास्त मोकळी सुटसुटीत नको असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकू शकता थोडंसं। आता आपण याचं झाकण लावण्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात, त्यामुळे आपला जो बिर्याणीचा तांदूळ आहे तो मस्त असा शिजेल। तर इथे आपले व्यवस्थित 3 शिट्ट्या झाल्यात, मी कुकरची वाफ काढून घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपले बिर्याणीचे तांदूळ शिजलेले आहेत। आता यावरून मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी काही कांदा गोल्डन करून ठेवलेला होता तो टाकून घेते। आता आपण याचे झाकण लावून थोडंसं वाफेवरती याला 5 मिनिट ठेवून देणार आहोत। 5 मिनिट झालेले आहेत, मी कुकरची वाफ काढून याचं झाकण काढून घेते। तुम्ही पाहू शकता काय मस्त आपली बिर्याणी दिसते, अगदी गरमागरम आपली बिर्याणी इथे तयार आहे। कांदा आणि कोथिंबीर वरून जे आपण टाकलं होतं ते ऑप्शनल आहे, पण ते टाकल्यामुळे आपली बिर्याणी खायला आणखीनच रुचकर लागते। तर ही गरमागरम बिर्याणी आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर काय मस्त असा कलर दिसतोय, आपण कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे, अगदी नॅचरल कलर आहे। अगदी मस्त हे गरमागरम बिर्याणी आपण रायता किंवा सलाडसोबत सर्व करू शकतो। तर ही झटपट बनणारी बॅचलर स्पेशल बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून पहा। एकदा जर तुम्ही ही बिर्याणी बनवली तर घरातील सर्वजण नक्कीच आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला सांगतील। तर तुम्हाला ही झटपट बनणारी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा
अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.